नमस्कार मंडळी, आपला महाराष्ट्र कार्यक्रमात तुम्हा सर्वांना मानसी आंबडेकरचा सप्रेम नमस्कार. चला पाहूया या आठवड्यातल्या काही सकारात्मक घडामोडी. विंचू दंशावर प्रभावी उपचार करणारे डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांना या वर्षीचा पद्मश्री पुरस्कार जाहीर. रिसर्च कधी संपत नाही, त्याला एंड नाही, इट इज एंडलेस. बॉलिवूडमधला माइलस्टोन पाकीजा साजरा करतोय आपल्या प्रदर्शनाचं अर्धशतक. महिला सबलीकरणाच्या क्षेत्रात राजापूर तालुक्यातल्या डोंगरगावच्या महिलांची गगनभरारी. आणि चित्रपटसृष्टीत डिस्को युग सुरू करणारे बप्पी लाहिरी यांना आठवूया आपला महाराष्ट्र कार्यक्रमात. दे दे प्यार दे प्यार दे प्यार दे रे. मंडळी, 4 फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मुंबईत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यावर्षी सुद्धा वरळीच्या राजा रामदेव आनंदीलाल पोद्दार आयुर्वेदिक संस्थेच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं. इंडियन डेंटल असोसिएशनचा सुद्धा त्यात सहभाग होता. पाहूया या कार्यक्रमात काय काय घडलं. पोद्दार आयुर्वेदिक ही संस्था आयुष मंत्रालयाची अधीनस्थ संस्था आहे. या कार्यक्रमाला रहेजा हॉस्पिटलचे सर्जन डॉक्टर तुषार रेगे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थेचे प्रभारी सहाय्यक संचालक डॉक्टर आर गोविंद रेड्डी यांनी यावेळी संस्थेच्या कर्करोगासंबंधी चिकित्सा आणि संशोधन कार्याचा परिचय करून दिला. त्यानंतर डॉक्टर तुषार रेगे यांनी कर्करोगामध्ये सर्वांगीण चिकित्सेसाठी आयुर्वेदाचं महत्त्व अधोरेखित केलं. इंडियन डेंटल असोसिएशनच्या संशोधन अधिकारी डॉक्टर धरती चोप्रा यांनी तोंडाच्या कर्करोगाची कारणं, लक्षणं आणि प्रतिबंधक उपायांचंही विवरण केलं. संस्थेचे संशोधन अधिकारी डॉक्टर अमरीश देडगे यांनी कर्करोगाच्या प्रतिबंध आणि उपचारासाठी वेगवेगळ्या अवस्थांमध्ये आणि तसंच वेगवेगळ्या टप्प्यांवर आयुर्वेद, पंचकर्म चिकित्सा ही कशी उपयुक्त ठरते याची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमानंतर उपस्थितांना आयुष मंत्रालयातर्फे विकसित केलेल्या आयुरक्षा किटचं सुद्धा वाटप करण्यात आलं. तसंच मोफत दंत तपासणीही करण्यात आली. टाटा कॅन्सर हॉस्पिटल म्हणजे कॅन्सर रुग्णांच्यासाठी खरोखरच नवीन संजीवनी देणारी जागा. कॅन्सर संबंधी वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन तिथं घडत असतं. कॅन्सरवर उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्राचा अवलंब करणं हे सुद्धा टाटा कॅन्सर हॉस्पिटलचं एक उद्दिष्ट आहे. जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे उपसंचालक डॉक्टर शैलेश श्रीखंडे यांच्याकडून. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आम्ही दरवर्षी आणि दर काही वर्षांनी जे काही आधुनिक टेक्नॉलॉजीज आहेत, जे काही आधुनिक कॉन्सेप्ट्स आहेत, जे जगाच्या पाठीवर पूर्णपणे मान्य केले जातात, ते सगळे उपाय, त्या सगळ्या टेक्नॉलॉजीज आपल्याकडे उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ प्रोटॉन बीम थेरपी हे आपल्या देशामध्ये फक्त दुसरं मशीन आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पहिलं मशीन, ह्याचं कमिशनिंग पुढच्या वर्षी लवकरच होईल. ते आमच्या खारघरच्या फॅसिलिटीमध्ये प्रोटॉन बीम फॅसिलिटी इज अ स्पेशलाइज्ड रेडिओथेरपी टेक्नॉलॉजी फॉर सर्टन कॅन्सर्स. सो ती एक मोठी सुधारणा होणार आहे. रोबॉटिक सर्जरी आपल्याकडे गेले 7 वर्ष चालू आहे, पण त्याचा वापरही वाढेल आणि जितकं जमेल तितके आम्ही आमचे नंबर्स, कारण पुढच्या 10 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये कॅन्सरचा प्रमाण आणि नंबर आणि आकडा खूप वाढणार आहे. सो त्यासाठी जितक्या लोकांना आपल्याला ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि जितके सेंटर्स तयार केले पाहिजेत, त्याच्या मागे सुद्धा टाटा मेमोरियल हॉस्पिटल लागलेलं आहे. मॉलिक्युलर बायोलॉजी आणि मॉलिक्युलर पॅथॉलॉजी म्हणजे प्रत्येक कर्करोग एका वेगळ्या पातळीवर प्रत्येक पेशंटमध्ये काम करतो. सो त्यासाठी सेल्युलर अंडरस्टँडिंग ऑफ कॅन्सर जे लागतं, त्याच्याशिवाय आपण प्रिसिजन ऑन्कॉलॉजी किंवा प्रिसिजन मेडिसिन प्रॅक्टिस करू शकत नाही. सो त्याच्यासाठी सुद्धा जो काही संशोधन करावं लागतं किंवा अभ्यास करावा लागतो आणि त्यासाठी ज्या काही आपण ट्रीटमेंट्स, आधुनिक ट्रीटमेंट्स आपण देऊ शकतो, तिकडे सुद्धा आपला बऱ्यापैकी प्रोग्रेस झालेला आहे. म्हणून भारतातल्या कुठल्याच पेशंटला खरं म्हटलं तर 2021-22 साली
परदेशी जाऊन काही वेगळी ट्रीटमेंट मिळेल जी आपल्या देशात किंवा टाटा हॉस्पिटलमध्ये मिळत नाही आहे असं नाही आहे, एवढा मी आत्मविश्वासाने तुम्हाला सांगू शकतो. पतंजली योग समिती मुंबई आणि शिव कल्याण केंद्र सायन यांच्या वतीने सुद्धा एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं. कॅन्सर पीडित रुग्णांना या कार्यक्रमात विशेष मार्गदर्शन केलं गेलं. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांना सायली सेवा संकल्प मुंबई यांच्या वतीने गव्हांकूर, गिलॉय अशा वेगवेगळ्या वनस्पतींचे ताजे रस वितरित करण्यात आले. मंडळी, वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर आपण नजर टाकूया बॉलिवूडमधला माइलस्टोन ठरलेला चित्रपट पाकीजा, ज्याने आपल्या प्रदर्शनाला नुकतीच 50 वर्ष पूर्ण केली आहेत. मंडळी, रुपेरी पडद्यावरचा एक अतिशय सुंदर, सर्वांग सुंदर असा रंगीत चित्रपट म्हणजे पाकीजा. इन्हीं लोगों ने ले लेना दुपट्टा मेरा, इन्हीं लोगों ने ले लेना दुपट्टा मेरा. काही उल्लेखनीय चित्रपटांची नावं घ्यायची झाली तर पाकीजा त्यातून वगळता येणार नाही. 4 फेब्रुवारी 2022 या दिवशी पाकीजाच्या प्रदर्शनाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. यूं ही कोई मिल गया था, यूं ही कोई मिल गया था, सरे राह चलते चलते, सरे राह चलते चलते. पाकीजाचे दिग्दर्शक कमाल अमरोही यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला हा चित्रपट 1958 साली त्याचं चित्रीकरण सुरू झालं आणि ते पूर्ण झालं तब्बल 14 वर्षांनंतर. पाकीजाच्या नायिका अभिनेत्री मीना कुमारी आणि त्यांचे पती कमाल अमरोही यांच्यातले संबंध हळूहळू दुरावत गेले. तेही याच्या चित्रीकरणाच्या आड आले. संगीतकार गुलाम मोहम्मद यांचं निधन, अभिनेत्री मीना कुमारी यांची टोकाची संवेदनशीलता आणि अमरोही यांचा दुराग्रही स्वभाव असे अनेक मुद्दे गुंतागुंतीचे होत चालले होते. शेवटी अभिनेत्री नर्गिस आणि सुनील दत्त यांच्या मध्यस्थीमुळे पाकीजा पूर्णत्वास गेला. जानलेवा है मोहब्बत का समाज किया, शम्मा हो जाएगी जल जल के धुआं किया, आज की. लोगों को मालूम नहीं है कि गुलाम मोहम्मद ने सिर्फ पाकिस्तान में ही नहीं म्यूज़िक दिया, उन्होंने बहुत सारी फिल्मों में म्यूज़िक दिया. उसके पहले उन्होंने बहुत सारे फिल्मों में म्यूज़िक दिया था. उन्होंने तलत महमूद को गवाया, सोमिनी को, हाँ, और उनके गाने भी बहुत हुए, पर कोई वैसे उनको पहचानता नहीं था जैसे पाकीजा के बाद लोग उनको बहुत ज़्यादा पहचाना. अगर आप पाकीजा देखोगे बड़े क्लोजली, उसकी फ़ोटोग्राफी वीर सिंह ने की थी. वीर सिंह जर्मन के थे और बॉम्बे टॉकीज में काम करते थे. और वो जो फोटोग्राफी है पहली बार तुमको नज़र आता है क्या, अगर एक शॉट है, अगर मीना कुमारी डांस कर रही है तो उसका जो बैकग्राउंड है उसको भी क्लोजअप में देख सकते हैं. मतलब वो कितने डेप्थ तक देख सकते हैं. आगे दूसरी कोई फिल्मों में उतना डेप्थ नहीं दिखाया जाता. मतलब आपका जो चेहरा है वहाँ उसको ही दिखाते हैं, उसके आगे पीछे नहीं है. तो उन्होंने वो शूट किया था. तो उसके जो ये काफ़ी कमल अमरू की भी कमाल है और वीर सिंह जी की कमाल. इसलिए कमल अमरू में जैसे मैंने बताया कि उनको बड़ा नॉलेज था. 4 फेब्रुवारी 1972 रोजी हा महत्त्वाकांक्षी पाकीजा पडद्यावर झळकला खरा, पण प्रेक्षकांकडून त्याला पुरेसा प्रतिसाद मिळेना. पाकीज़ा जो भी फिल्में ऐसी इस तरह से बनी जो बहुत वक्त लिया उन्होंने, तो वो फिल्मों का एक प्रॉब्लम हो जाता था, जब वो लगती तो एक्सपेक्टेशन बहुत बढ़ता था. इतना एक्सपेक्टेशन बढ़ता है कि पहले 1 महीने तक तो वो फिल्म चलती नहीं ठीक से, और उसके बाद इतनी पकड़ ली कि हर जगह जहाँ भी जाओ वहाँ पर गाने उसके बजते थे. चलो दिलदार चलो, चांद के पार चलो, हम हैं तैयार चलो. त्यानंतर महिन्याभरातच अभिनेत्री मीना कुमारी यांचं दुःखद निधन झालं. मग मात्र पाकीजाला तुफान प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवरही तो हिट झाला. जैसा मैंने बताया कि उसकी म्यूज़िक बहुत अलग सी थी. वो आम म्यूज़िक नहीं था उस वक्त का. जब पहली बार मुग़ल आज़म भी लगा तो मेरे ख्याल से 2-3 हफ्ते या 3 हफ्ते तक पिकअप नहीं किया, या प्यासा लगा तो भी पिकअप नहीं किया. वो वक्त लोगों को टाइम लिया धीरे, और एक बार जब टाइम बने, जब लोगों को समझ में आया क्या, तो फिर वो, और इट बिकेम अ वेरी बिग हिट.
मौसम है आशिकाना, है दिल कहीं से उनको ऐसे ही ढूंढ ला। आजही एक दर्जेदार संगीत प्रधान चित्रपट म्हणून पाकीजा गौरवला जातो. मौसम है आशिकाना। मंडळी, आपल्यापैकी बरेच जण आपलं आयुष्य कसं जगायचं याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे विचार करतात. म्हणजे ठराविक वेळात काम करून ठराविक पैसे दर महिन्याला कमवायचे आणि आपलं आयुष्य जगायचं असं काही जण करतात. पण काही जण मात्र इतके ध्येयवेडे असतात की 24 तास आपल्या स्वप्नासाठी, आपल्या ध्येयासाठी झटत धडपडत राहतात आणि आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहत त्या स्वप्नांचा पाठलाग करतात. असेच काही उद्योजक आहेत की ज्यांना कुठलीही पार्श्वभूमी नव्हती, पण तरीही आपल्या उद्योगासाठी, आपल्या स्वप्नासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं आणि एका पातळीपर्यंत आपला उद्योग नेऊन पोहोचवला. अशा अनेक यशस्वी उद्योजकांनी एकत्र येऊन एक ग्रुप सुरू केला. प्रकाशन अशा व्यक्तीने केलं आहे की ज्यांनी खरं तर म्हणजे शून्यातून सुरुवात करून एक स्वतःचं साम्राज्य उभं केलं आहे. आणि मला वाटतं ह्या पुस्तकाचा उपयोग जे नवीन उद्योजक येणार आहेत बिझनेसमध्ये, तर त्यांना ते एक गाथासारखं होईल. दर महिन्यातनं एंटरप्रेन्योर सागाच्या निमित्ताने भेटतो. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते, ब्रेनस्टॉर्मिंग होतं आणि त्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाला त्याच्या बिझनेसमध्ये कसं पुढच्या लेवलला, नेक्स्ट लेवलला नेता येईल याचा प्रयत्न करत असतो. सो आम्ही हा एक नवीन उपक्रम राबवला आहे, तो म्हणजे एंटरप्रेन्योर फॅक्टरी. या माध्यमातून जे नवीन उद्योजक तयार होणार आहेत त्यांच्या अडचणींवर मात करून त्यांना वेगळ्या दिशा दाखवून त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांना कसं स्मूथली सेल करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही काम करता, तर आपण सगळ्या व्यावसायिकांचं एक कर्तव्य आपण कुठे विसरलो नाही पाहिजे, ते आहे समाजसेवेचं. हे करत असताना आयुष्यामध्ये आपण खूप पैसे कमवतो, आपण खूप मजा करतो, आपण सगळे चाळीतल्या कल्चरमधनं फ्लॅट कल्चरमध्ये गेलो. आज काहींचे बंगले असतील, काहींचे फार्म हाऊस असतील, काहींची सेकंड होम्स असतील. आज आपण गाड्या घेऊन स्वतःच्या फिरतो. परंतु हे करत असताना समाजामध्ये जे आपलं दायित्व आहे, ते दायित्व हे आहे की आपण जे कमवतो त्याच्यातला 1 किंवा 2% पैसे आपण समाजाच्या कुठल्या ना कुठल्या तरी घटकासाठी उपयोगी केले पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमच्या फाउंडेशननी पुढे आलं पाहिजे. मंडळी, 16 फेब्रुवारी हा सुद्धा एक विशेष दिवस आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडीराज गोविंद फाळके अर्थात दादासाहेब फाळके यांचा हा स्मृतिदिन आहे. लंडनला जाऊन चित्रपट निर्मितीची कला शिकून तो भारतात आणण्याच्या उद्देशाने अविरत झटून त्यांनी काम केलं आणि भारतीय चित्रपटसृष्टी उदयाला आली. बहुत सारा वो तरीका इस्तेमाल किया, फिल्म बनाना सीखना, कैमरा, रिस्क लेना कोई भी चीज़ के लिए रिस्क लेना बहुत इम्पोर्टेंट होता. तो उन्होंने इतना सारा रिस्क लिया क्या वो फिल्म लाया, पैसे भी नहीं थे, उन्होंने कैमरा ख़रीदा, ये किया और वो बनाया है फिल्म. और वो फिल्म दिखाई जाती थी थिएटरों में नहीं, वो फिल्म हॉल में दिखाई जाती थी. और उन्होंने एक स्टार्ट दिया इंडिया को कि इंडिया से मतलब फिल्म बनाना. और उनको इन्फ्लुएंस बहुत सारा फॉरेन फिल्म से भी हो गया. उन्होंने जो भी देखा, जीसस, स्टोरी ऑफ जीसस क्राइस्ट, ये वो माइथोलॉजिकल फिल्म्स, और उन्होंने सिर्फ उस वक्त माइथोलॉजिकल फिल्म बनाया. उन्होंने उस ज़माने में लड़के लड़कियों का रोल करते थे और बच्चों के लेके उन्होंने, तो उन्होंने वो इफेक्ट्स बहुत दिए. यंदाच्या नागरी पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने सुद्धा स्वतःची विशेष मोहर उमटवली. उद्योग, संशोधन, वैद्यकीय सेवा अशा अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक मान्यवरांना राष्ट्रपतींनी पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलं. महाराष्ट्रातले डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांना सुद्धा या वर्षीच्या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया ह्या ब्रेकनंतर. रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यामध्ये विंचू दंश होऊन अनेक स्थानिकांच्या जीवाशी खेळ होत होता. त्यावर कुठलाही नक्की उपचार नसल्यामुळे परमेश्वरावर हवाला ठेवूनच सगळे नागरिक जगत होते. पण आपल्या संशोधनातून, परिश्रमातून आणि वैद्यकीय सेवेशी असलेल्या बांधिलकीतून अनेकांना जीवनदान देणारे देवदूत ठरले डॉक्टर हिम्मतराव. त्या दिवशी पद्मपुरस्कार बुडाला, त्या दिवशी असं वाटलं की आपण केलेल्या कष्टाचे फळ झाले आणि आता उत्साह वाढलेला आहे. कारण एखादा शेतकरी जेव्हा खूप 80 ते 90 फूट विहीर खणतो ना, आणि त्यावेळेस पाणी लागण्यात त्याला आनंद होतो, पण त्याला मागून पाळण्यात वाटतं किती कष्ट आपण केले. आणि ते कष्टाचं पूर्ण फरसूच आता भेटलं आहे. आणि हे कष्टाचं पूर्ण फळ भेटल्यामुळे
ते फळ खरंच फार टेस्टी असणार हो. आणि हे टेस्टी फळाचे उपकार हे कोणाकडून झाले? समाजाने दिले, माझ्या पेशंटना दिले, माझ्या रुग्णांना दिले, माझ्यावर विश्वास ठेवला. आणि त्यामुळे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्ञान कमवत राहणे. ज्ञान हे सगळ्यात मोठी कमाई, ते करत राहणे, वाचत राहणे आणि त्याचा समाजातील किंवा ज्या दुःखी पीडितासाठी कसा फायदा होईल याच्याकडेच आपलं लक्ष टार्गेट केल्यामुळेच हे जीवनात माझ्या घडलं आहे आणि हे घडतच राहणार. याच्या पुढे आता नंतर पुष्कळ संशोधन, रिसर्च कधीही संपत नाही, त्याला एंड नाही, इट इज एंडलेस. आणि ती स्टोरी चालत राहतात. निरनिराळे संशोधन करायचे. आता आम्ही लेड टॉक्सिटीवर संशोधन सुरू केलं आहे, कॅडमियम संशोधन चालू आहे, नंतर मेंदूच्या रोगावर चालू आहे. निरनिराळे संशोधन सुरूच राहणार आणि हे संशोधन हटणार नाही. आणि ते मनुष्याचं एक जीवन एकच संशोधन करू शकतं आणि ते जीवन फार कमी आहे. त्यामुळे हे जीवन कसं चांगल्याचं संशोधन मनुष्य उपयोग होईल याचे मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि हे प्रयत्नाचं श्रेय आता पद्मश्रीला जाणार. डॉक्टरांनी अट घातली होती की खेड्यात याची तयारी आहे का, आणि दुसरी अट होती की तुला इंग्लिश टायपिंग यायला पाहिजे. तर इंटर्नशिप असताना मी ते इंग्लिश टायपिंग शिकून घेतलं, कारण ते म्हणाले संशोधन माझं काम चालू आहे, मला टायपिंग करावं लागतं. समजा बाहेर जर दिलं तर मेडिकलचे वर्ड्स समजत नाहीत, तर त्यासाठी तुला इंग्लिश टायपिंग यायला पाहिजे. म्हणजे मी इंटर्नशिप चालू असताना इंग्लिश टायपिंग शिकून घेतलं आणि लग्नानंतर मग हा प्रवास सुरूच राहिला. आणि जेव्हा ते लंडनला गेले 1993मध्ये शिवा फाउंडेशन बोलवले, असे बाहेर आपले नवरे लोक गेले की काहीतरी आणतात बायकोसाठी मुलांसाठी, तर माझ्यासाठी त्यांनी फक्त ब्रदरचं टाईपरायटर आणलं, कारण मला टायपिंग करायचं होतं. अजून दवाखान्यातसुद्धा आम्ही सगळं नर्स नाही, आया नाही, कोणी, आम्ही दोघंच मिळून काम करतो. त्याच्यामुळे हे काम करतच गेले, मी त्यांना मदत करत गेली. महिलांना बचत गटाच्या निमित्ताने स्वतःच्या पायावर उभं राहण्याची एक नवीन संधी मिळते. असे अनेक महिला बचत गट मुंबईत आणि इतर महाराष्ट्रभरात कार्यरत आहेत. अशी अनेक उदाहरणं आहेत की त्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम आणि व्यवसायांनाही चालना मिळते. नोकरदार महिलांना समजा घरगुती चवीचे पुऱ्या, पुरणपोळ्या किंवा पराठे अगदी वाजवी दरात मिळाले तर त्यासारखा दुसरा आनंद नाही. आणि महिला बचत गटांनी हे साध्य करून दाखवलंय. राजापूर तालुक्यातल्या डोंगर गावातल्या महिलांचा एक बचत गट अशा प्रकारचे पराठे बनवण्याचा व्यवसाय करतो. आमचा बेकरी व्यवसाय आहे. बेकरी व्यवसाय साधारणपणे 25 वर्ष जुना आहे आमचा. आणि त्या बेकरी व्यवसायातून आम्ही एक नवीन प्रोडक्ट तयार केला. ते पराठा म्हणून आम्ही बाजारात आज विकतो आणि त्याची बऱ्यापैकी मागणी आज मार्केटमध्ये आहे. प्रोडक्टची मागणी आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आहे आणि आम्ही सर्व ठिकाणी या मालाचा पुरवठा करतो. शरीराला हानिकारक असं कोणताही पदार्थ किंवा प्रिझर्वेटिव्ह असं आम्ही काही वापरत नाही. नॅचरल पद्धतीने जो माल तयार होतो तो आम्ही गिरायकांपर्यंत पोचवतो. साखरकरांच्या बेकरी व्यवसायातूनच अशा वेगवेगळ्या पराठ्यांची निर्मिती झाली आणि आज त्यांना वेगवेगळ्या स्तरातून पसंतीही मिळाली. महिला या कुशल आणि कार्यदक्ष तर असतातच, पण त्या उत्तम मॅनेजर सुद्धा बनू शकतात, हे या बचत गटाने दाखवून दिले. आमच्याकडे साधारणपणे कर्मचारी 25च्या दरम्यान आहेत की ज्यांना आज आमच्या बेकरीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आणि ते आपला उदरनिर्वाह आमच्या बेकरीच्या व्यवसायावर करतात. आज आमच्याकडे महिला कामगार असल्यामुळे उद्या या व्यवसायातून त्यांनी काय बोध घेतला तर ते स्वतःचा सुद्धा व्यवसाय करू शकतात. आणखीन आज आमच्याकडे महिला कामगार म्हणजे सकाळी 9 वाजता काम चालू होते, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपलं घरचं जे काय काम वगैरे असेल ते आटपून आमच्याकडे ती काम करतात. नमस्कार, मी तनिष्का राजन गडकरी, मुक्काम पोस्ट डोंगर, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. मी या डोंगर गावचे आहे आणि मी बेकरीमध्ये 5 वर्ष काम करत आहे. मी मशीन चालवते, माझं काम मशीन चालवण्याचं आहे. इथे आमच्या आजूबाजूला पंचक्रोशीमध्ये आजूबाजूचे विरे गाव आहे, गोवळ गाव आहे, इथून महिला येतात. नमस्कार, मी अक्षता शिंदे. मी इथे अकाउंटिंगचं काम करते. बाहेरून येणारे सर्व ऑर्डर्स घेते, त्यांना किती दिवसानंतर डिलिव्हरी देणार आहे ते सर्व सांगते, त्या ऑर्डर डिलिव्हरी करते. त्याच्यानंतर सर्व अरेंजमेंट केली जाते, त्याची त्यांना ऑर्डर व्यवस्थित पोचली की नाही याची माहिती घेते, त्यांचं पेमेंट जमा करते, त्यांना पेमेंट जमा झाल्याची, काहींचा बॅलन्स राहिल्याची माहिती देते. इथं सर्व काम करणारे कर्मचाऱ्यांना व्यवस्थित काही सुविधा वगैरे पुरतात का नाही याची चौकशी करते, त्यांना ते उपलब्ध करून देते सरांशी बोलून.
हिंदी चित्रपटसृष्टीतले एक अतिशय नावाजलेले दिग्दर्शक आणि निर्माते म्हणजे ओ.पी. रल्हन यांच्या नावाने नुकतंच एका चौकाचं अनावरण वांद्रे पश्चिम इथे करण्यात आलं आणि या अनावरण प्रसंगी आपल्या पहिल्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक ओ.पी. रल्हन यांच्या स्मृती जागवण्यासाठी स्वतः झीनत अमान आणि अभिनेते धर्मेंद्र हे सुद्धा उपस्थित होते. हमारे फैमिली के लिए ये बहुत 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 इम्पोर्टेंट डे है और बहुत खुशी का दिन है क्योंकि ये दिन के लिए आई थिंक माय फादर इफ ही वाज अलाइव ही वुड हैव बीन इवन मोर एक्सटैटिक देन ऑल ऑफ अस बिकॉज ये उनकी जो हमारे तरफ से ये उनके लिए एक डेडिकेशन है जो उन्होंने इतना किया है फिल्म इंडस्ट्री के लिए और इतनी फिल्म इंडस्ट्री के लिए इतनी अच्छी पिक्चरें बनाई हैं, इतने आर्टिस्ट को हेल्प किया है, इतने टेक्नीशियन सब लोगों को इतना मदद किया है. उसके बावजूद भी वो माहौल जो था, वो जो समय था, वो बहुत डिफरेंट था आज के समय से. सोशल मीडिया वगैरह वो सब उस समय नहीं होता था, लेकिन पापा ने इतना जो किया है आई थिंक आज उनके लिए ये मेरे हिसाब से बहुत अच्छी श्रद्धांजलि है और मेरे आई एम सो थैंकफुल कि मुझे ये करने का मौका मिला. हिंदी चित्रपट संगीताचा ठेकाच बदलवून टाकणारे ज्येष्ठ गायक, वादक आणि संगीतकार बप्पीदा अर्थात बप्पी लाहिरी. I am a disco dancer. I am a disco dancer. I am a disco dancer. जिंदगी मेरा काम. तरुणांना अक्षरशः थिरकायला भाग पाडणारं त्यांचं संगीत आणि चित्रपटसृष्टीमध्ये तर डिस्को युग सुरू करणारे अशीच त्यांची ओळख होती. तो झूमो तो नाचो और मेरे साथ नाचो गाओ. I am a disco dancer. पृथ्वी तलावरून नुकतीच त्यांनी एक्झिट घेतली. मंजिलें अपनी जगह है, रास्ते अपनी जगह. मंजिलें अपनी जगह है, रास्ते अपनी. रंगीबिरंगी पोशाख, गळ्यातले ठसठशीत दागिने आणि डोळ्यावर गॉगल घालून आपली एक वेगळीच छाप बप्पीदांनी पाडलेली होती. पाश्चिमात्य संगीतकार म्हणून हे जरी ओळखले गेले असले तरी भारतीय शास्त्रीय संगीताची त्यांना उत्तम जाण होती. शास्त्रीय संगीताचा वापर व्यावसायिक करणं हे खरं तर त्यांचं वैशिष्ट्य, पण तरीसुद्धा अतिशय गुणी, परोपकारी वृत्तीचे आणि अत्यंत विनम्र असे हे कलावंत होते. जैसे मेरा गाना है, दे दे प्यार दे प्यार दे प्यार दे रे, सभी को प्यार दे, दूरदर्शन देखने वालों को प्यार दे. भारतीय चित्रपटसृष्टीत डिस्को युग सुरू करणाऱ्या या संगीतकाराला दूरदर्शनच्या सर्व टीमतर्फे आणि सर्व प्रेक्षकांतर्फे सुद्धा मानाचा मुजरा आणि भावपूर्ण आदरांजली.